हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. चॅप्टर नंबर फर्स्ट नंबर आहे 10th क्लासचा पहिला नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे तुमचा हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करणार आहे. आज याचं इंट्रोडक्शन क्लास पाहणार आहे आपण. काय पाहणार आहे? हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, इव्होल्यूशन, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन याचा इंट्रोडक्शन म्हणजे एक इंट्रोडक्शन क्लास आहे. आणि इंट्रोडक्शन क्लास असल्या कारणानं थोडं इकडे कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या, जेणेकरून काय होईल की तुम्हाला इंट्रोडक्शन समजलं. आज आपण या चॅप्टर म्हणजे या चॅप्टरचा एक रोडमॅप पाहणार आहे की कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकावं लागते किंवा कोणकोणत्या गोष्टीचे म्हणजे कोणकोणते टॉपिक्स या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केले गेलेले आहे. ठीक आहे, तर चॅप्टरचं नाव काय? हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. या चॅप्टरच्या हेडिंगून तुम्हाला लक्षात आलं की काही हेरिडिटी म्हणजे बेसिकली जेनेटिकचे पोर्शन तुम्हाला याच्यामध्ये शिकणे आहे. आणि जसं की जेनेटिकचे पोर्शन म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन प्रोसेस आहे जे की हेरिडिटी. आणि त्यानंतर इव्होल्यूशन्स मध्ये डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन सारखे आहे. डार्विनिझम मध्ये डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन थेरीज आहे, लॅमार्किझम थेरीज आहे. अशा थेरीज तुम्हाला इव्होल्यूशन मध्ये पाहायचं आहे. ह्युमन इव्होल्यूशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करणे आहे. ठीक आहे, तर या चॅप्टरचा एक रोडमॅप पाहू आपण काय गोष्टी आहेत आणि थोडंसं इंट्रोडक्शन क्लास पाहू की काय गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहे. तर वन बाय वन आपण टॉपिक पाहू कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. पहिले तर दिलेलं तुम्हाला हेरिडिटी. काय दिलेलं आहे तुमचं? हेरिडिटी. आणि हेरिडिटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या जाईल तर पहिला नंबरचा जो आहे तो आहे तुमचा ट्रान्सक्रिप्शन. काय तुमचा? ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, कोणती प्रोसेस केल्या जाईल? तुमची ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. सेकंड नंबरची जी प्रोसेस आहे ती राहील तुमची ट्रान्सलेशन प्रोसेस. कारण तुमची ट्रान्सलेशन. ठीक आहे, ट्रान्सलेशन प्रोसेस. ट्रान्सलेशन लक्षात येतपर्यंत कोणती आहे तुमची? बघा की ट्रान्सलेशन प्रोसेस. अनदर काय राहील तुमची? थर्ड ते राहील तुमची ट्रान्सलोकेशन. कारण तुमची ट्रान्सलोकेशन प्रोसेस. ठीक आहे, अशा तीन प्रोसेस जे की कशामध्ये येतील? तुमच्या हेरिडिटीच्या अंडरमध्ये येतील. आणि हेरिडिटीच्या अंडरमध्ये तुम्हाला या तीन प्रोसेस शिकायच्या आहे या चॅप्टरमध्ये. हेरिडिटीमध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन प्रोसेस. आणि अनदर कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? जो की नंबर सेकंडचा जो टॉपिक राहील तुमचा, सेकंड नंबरचा टॉपिक राहील तुमचा याच्यामध्ये एव्हिडन्सेस. काय राहील तुमचा? एव्हिडन्सेस. ठीक आहे, आता बघा की नॅचरल पहिलं तर आपण पाहणार आहे की एव्हिडन्सेस पाहणार. काय पाहणार आहे आपण? एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. कारण तुमचं एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. इव्होल्यूशनचे काय राहतील? हे एव्हिडन्सेस राहतील. म्हणजे कशा पद्धतीनं पुरावे. एव्हिडन्सेस म्हणजे काय म्हणतो आपण? त्याला पुरावे म्हणतात. म्हणजे जे इव्होल्यूशन्स आहे म्हणजे झालेलं जे क्रमागत बदल्स आहे त्या बदलचे काय पुरावे ते पाहणार आहे. आणि त्यानंतर बघणार आहे थर्ड नंबरचा जो टॉपिक राहील आपला तो राहील तुमचा म्हणजे थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. कारण तुमचा थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन पाहणार आपण. सिलेक्शन जे की एक डार्विनची थेरी आहे. आणि हे थेरी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थेरी या चॅप्टरमध्ये आहे जे की ज्या बेसिसवर क्वेश्चन विचारल्या जातात. कोणती आहे तुमची? थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नंबर फोर्थ कोणत्या नंबरचा टॉपिक आहे? नंबर फोर्थ आहे तुमचा लॅमार्किझम. त्याच्यानंतरची जी थेरी आहे ते कोणती आहे तुमची? लॅमार्किझम. कोणती आहे तुमची? लॅमार्किझम थेरी, जी की लॅमार्कनं लिहिली होती. तेच थेरी आपल्याला पाहणार. याच्यामध्ये जिराफचं एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल. आणि त्या थेरीला जे स्कोप भेटलेला आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचे जे एक्झाम्पल जिराफचं एक्झाम्पल आहे लॅमार्किझममध्ये, ज्यानं यूज आणि डिसयूजचा कॉन्सेप्टचा यूज करून आपल्याला एक थेरी दिलेली आहे लॅमार्किझम. ठीक आहे, तर लॅमार्किझम नंतर झाल्यानंतर काय आहे की तुम्हाला लॅमार्किझम झालं. लॅमार्किझम नंतर काय पाहणार आपल्याला? स्पेसिएशन एक टॉपिक आहे. याचं डेफिनेशन मी आताच देऊन देतो. फॉर्मेशन ऑफ स्पेसिस. सरळ काय तुमचं? फॉर्मेशन ऑफ स्पेसिस. ज्यावेळेस स्पेसिसचं फॉर्मेशन केल्या जाते या टॉपिकला आपण स्पेसिएशन असे म्हणतात. नंबर 6 अँड लास्ट नंबरचं जे टॉपिक आहे तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकणं आहे ते आहे तुमचं ह्युमन इव्होल्यूशन. काय तुमचं? ह्युमन इव्होल्यूशन. असे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक तुम्हाला कुठे शिकणे आहे? तुमच्या या चॅप्टरमध्ये शिकणे आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशनच्या. ठीक आहे, थोडंसं एक रोडमॅप दाखवून दिला काय काय गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट तर हेरिडिटी पाहिजे आपल्याला. हेरिडिटीची डेफिनेशन याच लेक्चरमध्ये क्लिअर करणार आपण. हेरिडिटीमध्ये काय तुमचं? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. याचं पण मिनिंग सांगून देतो तुम्हाला. म्हणजे काय होऊन तुमची एक छोटीशी नोट्सच तयार होईल. जर तुम्ही बुक घेऊन बसलेले असाल तर एक नोट्स तयार करून घ्या. ट्रान्सक्रिप्शन बेसिकली काय आहे की तुमच्या DNA पासून काय म्हणतो आपण? DNA पासून mRNA बनवण्याच्या प्रोसेसले ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. सेकंड नंबरचा जो टॉपिक आहे तो आहे तुमचा ट्रान्सलेशन म्हणजे बेसिकली काय की mRNA पासून कशापासून? mRNA पासून प्रोटीन बनवण्याच्या प्रोसेसले. कोणत्या?
प्रोटीन बनवण्याच्या प्रोसेसले आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन म्हणतात. आणि ज्यावेळेस आपली रायबोझोम्स, याच्यामध्ये रायबोझोमचा यूज केला जाईल. कशाचा? रायबोझोम्स. ज्यावेळेस आपले रायबोझोम लोकेशन चेंज करण, काय चेंज करण, तुमची लोकेशन चेंज करण, तर त्याला ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. इन डिटेलमध्ये पाहणार आपण, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहे. फक्त तुम्ही लेक्चरमध्ये बनवून राहा आणि त्यानंतर कंटिन्युएशन म्हणजे लेक्चर पाहत चला. सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये घेणार आहे आपण की हेरिडिटी काय. ठीक आहे. या टॉपिकमध्ये काय म्हणा, हेरिडिटी आणि इव्होल्यूशनमध्ये काय हेरिडिटीचे टॉपिक आहे. त्याच्यामध्ये नंबर पहिला जो टॉपिक आहे तो तुमचा ट्रान्सक्रिप्शन म्हणजे बेसिकली डीएनए पासून एमआरएनए बनणे. सेकंड काय तुमचा ट्रान्सलेशन प्रोसेस आहे म्हणजे बेसिकली एमआरएनए पासून प्रोटीन बनणे. या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणतात. थर्ड नंबर आहे तुमचा ट्रान्सलोकेशन म्हणजे बेसिकली रायबोझोम ज्यावेळेस त्याची लोकेशन चेंज करा त्याला ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. आणि अनदर त्याच्यामध्ये काय पाहणार आहे आपल्याला, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. इव्होल्यूशनचे एव्हिडन्सेस पाहायचं आहे. त्यानंतर पाहणार आपण थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन जी की डार्विनची थेरी आहे. आणि त्यानंतर लॅमार्किझम पाहणार जी की लामार्कची थेरी आहे. आणि त्यानंतर स्पेसिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. आणि लास्टमध्ये तुमचं ह्युमन इव्होल्यूशन जे की तुम्हाला ह्युमनचा जो क्रमागत झालेला बदल आहे हजारो करोडो वर्षा अगोदर आपण कशा पद्धतीने करोडो वर्षाचा इतिहास पाहायचा आपल्याला. म्हणजे टोटली ड्रायोपॅथिकसच्या पहिल्यापासूनही पाहायचं आहे आपल्याला की जे की एन्शियंट लाईक जे की करोडो वर्षाचा इतिहास आहे 7 करोड वर्षाचा, तर त्या 7 करोड वर्षानंतरचा टोटल जे प्रोसेस आहे तुम्हाला टोटल जो सफर आहे तो ह्युमन इव्होल्यूशनमध्ये पाहायचा आहे. लक्षात येतपर्यंत या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये काय करणे आपल्याला डिस्कस करणे आहे. ठीक आहे. चला तर मग थोडं इंट्रोडक्शन क्लास घेऊन घेऊ आज आपण की आपण इंट्रोडक्शन पाहणार आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन किंवा त्याच्यामध्ये हेरिडिटीची डेफिनेशन आपण पहिले डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सिंपल डेफिनेशन आहे, एकदम इझी आणि एकदम हळूहळू पद्धतीने आपण काय करणार आहे 10 क्लास पार्ट 2चा पूर्ण सिलेबस या प्लॅटफॉर्मवर कंप्लीट करणार आहे. जर तुम्हाला स्टेट बोर्डचा पूर्ण कंप्लीट सिलेबस लागत असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकदम इझीच भाषेमध्ये. नंबर पहिले हेडिंगच पाहणार आपण काय तुमचं हेरिडिटी. काय तुमचं हेरिडिटी. ठीक आहे. तर हेरिडिटी म्हणजे नेमकं काय बघा, मी डेफिनेशन लिहितो. ट्रान्सफर ऑफ काय दिलेलं त्याच्यामध्ये, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. कोणते? बायोलॉजिकल. ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू one generation to next generation. One generation to next generation is called, यालाच काय म्हणतो आपण, is called heredity. लक्षात येतपर्यंत यालाच आपण काय म्हणतो हेरिडिटी असे म्हणतात. ऐकून घ्या की ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर, कोणते कॅरेक्टर ट्रान्सफर करणे आपल्याला, बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करणे. आता व्हॉट इज मीन बाय बायोलॉजिकल कॅरेक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं आहे की अंडरस्टँडिंग बेसिसवर ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी समजून घेसान, बायोलॉजी एक ॲज अ स्टोरी म्हणून समजून घेसान, तर त्यावेळेस लक्षात ठेवा की तुमची जी स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी राहील ती लॉंग टर्म राहील. ठीक आहे. तर व्यवस्थित समजून घ्या काय तुमचं ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. याच्यामध्ये फक्त बायोलॉजिकल कॅरेक्टर समजणं आहे तुम्हाला, बाकी काही नाही. जनरेशन टू जनरेशन म्हणजे काय, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्सफर करणे हे याला हेरिडिटी म्हणतात. पण काय बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय की स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचा जो स्पेसिफिक फीचर राहतो त्याला कॅरेक्टर असे म्हणतात. तर कॅरेक्टर काय शकतो, एखादा टॉलनेस म्हणू शकतो. एखादा ऑर्गॅनिझमला टॉल आहे तो त्याचा एक कॅरेक्टर आहे म्हणजे बेसिकली एक उंच आहे. एखाद्याचा कलर म्हणजे बेसिकली हे कलर असू शकतो ज्याच्यामध्ये आपण स्किन कलर म्हणू, त्यानंतर आपण हेअर कलर म्हणू, त्यानंतर आपण आय कलर पण म्हणू शकतो आपण त्याला. आय कलर झाले की दीज आर द एक्झाम्पल ऑफ कॅरेक्टर. हजारो कॅरेक्टर आपल्याकडे अवेलेबल राहतात जे की कोण रेग्युलेट करते, तुमचा जीन रेग्युलेट करते, जीन त्याला काय करते, कंट्रोल करते. तर मग बेसिकली काय तुमचा जो टॉलनेस आहे, तुमचा स्किन कलर आहे, तुमचा हेअर कलर आहे, तुमचा आय कलर आहे, तुमच्या व्हेरियस ज्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी कशामध्ये मोडल्या जातात, तुमच्या कॅरेक्टरमध्ये मोडल्या जातात. कशामध्ये, कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय, बेसिकली स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचा जो फीचर राहतो त्याला कॅरेक्टर असे म्हणतात. आणि आता हेरिडिटी म्हणजे काय की हेच कॅरेक्टर जे बायोलॉजिकल कॅरेक्टर राहतात ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत पाठवणे यालाच आपण काय म्हणतो हेरिडिटी असे म्हणतात. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू आपण. तुमच्या आई वडिलांसारखे तुम्ही दिसता, कम्प्लिटली नाही, हुबेहूब नाही, पण थोडे कॅरेक्टर मिक्सअप होतात. बाबासारखी टॉलनेस असणे, आईसारखा कलर असणे, आईसारखे हेअर स्ट्रक्चर
स्ट्रक्चर असणे, आईसारखे म्हणजे बेसिकली काय की भरपूर काही कॅरेक्टर का राहतात त्याच्यापासून मिक्सअप, म्हणजे एकदम सिमिलर राहतात. जे ऑब्विसली गोष्ट आहे की आपण त्याच्यापासून फॉर्म झालेला, म्हणजे आपल्या पॅरेंट पासूनच आपल्याला काय आलेलं आहे, कॅरेक्टर आले ज्याला बायोलॉजिकल म्हणजे बायो म्हणजे काय, जे की बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय, जीव. आता त्यासमोर ऑब्विसली गोष्ट आहे ट्रान्सफर होतं, हे प्रोसेस बायोमध्ये होते म्हणून त्याला काय म्हणतात, बायोलॉजिकल कॅरेक्टर. तर मग बेसिकली आहे ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. अलग लक्षात येतपर्यंत क्लिअर झालं हेरिडिटी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, चला तर मग काही सायंटिस्ट लोक आहे, सायंटिस्ट लोकांचं नाव घेणं आपल्यासाठी लय महत्त्वाचं आहे. पहिले आपण काय करू, वन बाय वन इनलिस्ट करून टाकू की कोणकोणते सायंटिस्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहेत म्हणून. ठीक आहे, आता बघा की सगळ्यात पहिले जो सायंटिस्ट होता तो होता आपला G.J. मेंडल. काय तुमचा G.J. मेंडल. ठीक आहे, काय तो तुमचा G.J. मेंडल हा सगळ्यात पहिला सायंटिस्ट आहे, जो की काय तुमचा फादर ऑफ जेनेटिक्स आहे. काय तुमचा फादर ऑफ जेनेटिक्स, सांगतो मी तुम्हाला काय आहे, द फादर ऑफ जेनेटिक्स. नंबर 2 नंबरचा सायंटिस्ट जो याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करणार आहे तो आहे आपला ह्युगो द वेरीज. काय तुमचा ह्युगो दी वेरीज. ठीक आहे, ह्युगो द वेरीज आहे, ज्याने कोणती थेरी दिली होती तुम्हाला, म्युटेशन थेरी दिली होती. कोणती थेरी तुमची, म्युटेशन थेरी, ज्याला सडन हेरिडिबिलिटी चेंज ऑफ एन ऑर्गॅनिझम म्हणतात, जे की थेरी पण आपण पाहणार आहोत, जे की तुमचा G.J. मेंडल, त्यानंतर ह्युगो द वेरीज नंतर झाल्यानंतर काय तुमचं वॉल्टर सुडॉन. काय तुमचं वॉल्टर अँड सुडॉन्स जे की आहे, जे की हे सायंटिस्ट होते. या सायंटिस्टनं काय दिलेलं तुम्हाला, क्रोमोझोमल थेरी दिलेली. कोणती दिलेली आहे तुम्हाला, क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स त्यानं दिलेली आहे. आणि नंबर 4 अगेन्स्ट एन इम्पॉर्टंट आहे मॅककार्ड अँड मॅकलॉड एक्सपेरिमेंट, जे की मॅककार्ड जे की आहे तुमचं मॅककार्ड अँड मॅकलॉड. ठीक आहे, LEOD मॅकलॉड, जे की सायंटिस्ट होते, ज्यानं काय सांगितलं की DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल एवढ्या गोष्टी तुम्हाला मटेरियल. ठीक आहे, मटेरियल, एक मिनिट, जेनेटिक मटेरियल. एवढे सायंटिस्ट अजून पण सायंटिस्ट आहे तुमच्या पुस्तकामध्ये, पण ते सायंटिस्ट ठीक आहे, एवढे सायंटिस्ट माहीत असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर याचं नाव घेणं. काय क्वेश्चन तर येऊ शकतो, ऑब्विसली गोष्ट सिलेबसमध्ये दिलेलं तर क्वेश्चन तर येऊ शकतो, बट काय की हे सायंटिस्ट लोकांचं एक मोठं कंट्रीब्युशन राहते जीवनामध्ये, त्याचं नाव घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याचं जीवन त्यानं गमावलेलं आहे. अलग लक्षात, तर त्याला तुम्हाला माहीत असलं पाहिजे की काय गोष्टी आहेत. समोर तर तुम्हाला नीट करायचं असेल बायोमध्ये, तर तुम्हाला या गोष्टी तर माहीत असणं, हे सायंटिस्ट लोक माहीत असणं भरपूर गरजेचं आहे, आणि ते पाठच होऊन जातात, कारण की भरपूरदा तुमच्याकडून जाणार आहेत ते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला जो सायंटिस्ट आहे तो आहे तो G.J. मेंडल, जो की काय तुमचा फादर ऑफ जेनेटिक्सचा फादर आहे. याची भरपूर हिस्ट्री आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 12th क्लासमध्ये तर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर याच्याच भरोश्यावर दिलेलं आहे तुम्हाला. आणि हे जे हेरिडिटी जे टर्म्स आहे, कॅरेक्टर वगैरे, जे कॅरेक्टर आहे, फॅक्टर वगैरे, ते सगळ्या गोष्टी यानं सांगितल्या होत्या आपल्याला, कारण की काय हे फादर ऑफ जेनेटिक्स आहे, जेनेटिक्सचे जनन म्हणतात त्याला आपण, जे की फादर ऑफ जेनेटिक्स. ठीक आहे, याची एक वेगळी स्टोरी आहे, जे की आपल्याला इथं तर काही काम नाही आहे. ज्यावेळेस आपण 12चे लेक्चर पण मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले, तिथं तुम्ही पाहू शकता जर तुम्ही 12th क्लासमधले असले तर. ठीक आहे, नाही तर 10th क्लासमध्ये तुम्हाला फक्त माहीत असलं पाहिजे की मेंडल्स इट इज अ फादर ऑफ जेनेटिक्स. अनदर ह्युगो द वेरीज एक सायंटिस्ट आहे, ज्यानं कोणती थेरी दिली होती, म्युटेशन थेरी. आणि हे सगळ्या गोष्टी इव्होल्युशनसाठी महत्त्वाच्या आहे. कशासाठी, तुमच्या इव्होल्युशनसाठी, कारण की इव्होल्युशन, म्युटेशन इट इज अ रॉ मटेरियल, प्रोव्हाइड फॉर द इव्होल्युशन. म्हणजे म्युटेशन रॉ मटेरियल प्रोव्हाइड करते तुमच्या इव्होल्युशनसाठी, जे की तुम्हाला चॅप्टर सोबत लक्षात येईल की म्युटेशन थेरी काय आहे आणि म्युटेशन काय, म्हणजे म्युटेशनचं तुम्हाला फक्त एक डेफिनेशन दिलेली आहे, पण लक्षात ठेवा की समोर चालून तर आहेच तुम्हाला गोष्टी, पण म्युटेशन काय आहे की रॉ मटेरियल फॉर द इव्होल्युशन. लक्षात. अगेन्स्ट काय दिलेलं तुम्हाला की वॉल्टर अँड सुडॉन हे जे सायंटिस्ट होते, या सायंटिस्ट म्हणजे हे 2 सायंटिस्ट आहेत, हे सायंटिस्टनं काय दिली तुम्हाला, क्रोमोझोमल थेरी दिली होती. कोणती थेरी दिली होती, क्रोमोझोमल थेरी. आता क्रोमोझोम्स काय असतात हे पण डिस्कस करू आपण. तुम्हाला माहिती आहे की एक सेल राहते, सेल इथं काढू आपण, सेल राहते, सेलच्या अंदरमध्ये न्यूक्लियस. ठीक आहे, हे कंप्लीट कशाचं काढलं मी स्ट्रक्चर, सेलचं. सेलच्या अंदरमध्ये हा का राहतो तुमचा, न्यूक्लियस राहतो. का राहतो, न्यूक्लियस. आणि हे काय राहतं तुमचं, सायटोप्लाझम राहते. काय राहते, सायटोप्लाझम. ऑलरेडी तुम्हाला या गोष्टी बेसिक असणं गरजेचं आहे, नाही तर आपण समोर शिकणारच आहोत. हे काय तुमचा सायटोप्लाझम, हे काय तुमचा न्यूक्लियस, हे झाले तुमची सेल. आणि न्यूक्लियसच्या अंदरमध्ये जे स्ट्रक्चर राहतात ते राहतात तुमचे क्रोमोझोम्स. काय राहतात तुमचे क्रोमोझोम्स. लक्षात येतपर्यंत हे काढले आपण क्रोमोझोम हे काढणार. ठीक आहे, अशा पद्धतीचे क्रोमोझोम्स राहतात, जे की काय तुमचं वॉल्टर म्हणजे सुडॉन काय दिले त्यानं क्रोमोझोम थेरी आपल्याला दिलेली होती. अगेन्स्ट आपण पाहणारा मॅककार्ड आणि मॅकलॉड एक्सपेरिमेंट आहे.
यानं सांगितलं होतं, एक एक्सपेरिमेंट आहे मॅकार्ड अँड मॅक्लॉड एक्सपेरिमेंट, त्यानं सांगितलं होतं की DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ना की आपला म्हणजे ना की RNA जेनेटिक मटेरियल आहे, त्याचा एक कॉन्ट्रीब्युशन म्हणजे होता RNA हा पण जेनेटिक मटेरियल नाही आहे. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते पण आपलं जेनेटिक मटेरियल नाही आहेत, प्रोटीन्स. ठीक आहे, काय तुमचं प्रोटीन पण जेनेटिक मटेरियल नाही. तर जेनेटिक मटेरियल कोण आहे आपल्या बॉडीमध्ये? DNA, ज्याला हेरिडिटल युनिट म्हणतात, जे की एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचे काम करतात. ठीक आहे, ओव्हरऑल लक्षात आलं काय गोष्टी आहेत. एवढ्या गोष्टी ॲज अ इंट्रोडक्शन म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवून द्या, कारण की या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्युचरमध्ये पण कामा पडणार आहे. आणि तुम्हाला उद्या जी प्रोसेस आहे, सगळ्यात पहिले हेरिडिटी झाल्यानंतर आता प्रोसेस नेक्स्ट लेक्चरमध्ये चालू करणार आहे मी, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, की व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन इन डिटेलमध्ये, की ट्रान्सक्रिप्शन कशा पद्धतीने होते, कुठं होते, न्यूक्लियसमध्ये होणार आहे, सायटोप्लाझममध्ये होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये येणाऱ्या लेक्चरमध्ये काय केलं जाईल, डिस्कस केला जाईल. या गोष्टी नोट्स बनवून ठेवून द्या. जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला शेअर करा. आणि जर काही डाऊट्स असतील तर तुमच्यासाठी कमेंट सेक्शन म्हणजे कमेंट्स बॉक्स तर तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल्स आहे, तर तुम्ही कमेंट्स करा. ठीक आहे, थँक्यू.